राहणार शांतीनगर मार्केट यार्ड शेजारी दलित वस्ती आहे, तिथं राहण्यास आहे मी. परवा दिवशी वार कुठलं होतं, दिनांक 15 तारखेला आमच्या समाजातील सुनील श्रीकांत पात्रे ह्या शेजारी केळेगाडीवर केळे घेण्यासाठी गेला असता तिथं त्याची बाईक एका गाडीसमोर केळे घेऊन दुसऱ्या गाडीसमोर बाईक लावली. या कारणाने तिकडं केळे घेतं याचा राग मनात धरून हे लवकर गाडी काढ रे असं सुनीलला त्या उमर बागवान यांनी विचारलं. थांबा 2 मिनटं घेतो जातो, तुला काय असं बाचाबाची झाली थोडक्यात. मग तेवढ्याच कारणावरनं ते झालं प्रकरण. ते तुम्ही झालं बसला केळे वगैरे घेऊन आला, परत बसला तरी दुकानावर तिथं चहा घ्यायला गेला होता. तर उमर बागवान त्याच्या 8-10 साथीदाराला बोलवून घेऊन आणि हे बहुत मस्ती काय हे करा हो करा असं म्हणून सुनील श्रीकांत पात्रे याच्यावरती अचानकपणे जीवघेणा हल्ला केलेला आहे व त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर इजा करून जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याचा किंचाळण्याचा आवाज बघून शेजारीच दलित गल्ली आमची आहे, ते बायका पोरं काय झालं असं बघण्यासाठी गेला असता सुनील पात्रे हा पडल्याला बघून मुलं बाळाचे सर्वाला बोलून गेले. तिथपर्यंत ते मारून उमर बागवान आणि त्याचे 5-6 साथीदार हे निघून गेलेले आहेत. मग ते तात्काळ घटनास्थळी आम्ही जाऊन गल्लीतले सर्व माणसं सुनील यास घेऊन आम्ही बी ब्लॉक सोलापूर इथे ॲडमिट केलेलं आहे. सध्या त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे आणि पोलीस प्रशासनास एवढीच विनंती आहे, हे काय प्रकरण आहे त्याची संपूर्ण शहानिशा करून कुणाच्या राजकीय दबावाला अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता दलित समाजाच्या माणसावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. या गोष्टीचा संपूर्णपणे तपास करून आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम करावे ही कळकळीची विनंती पोलीस प्रशासनाला आहे. पोलीस प्रशासनानं उलटं त्यांच्या 40-50 माणसाचा मॉब वगैरे घेऊन गेल्यानंतर आणि चिडवण्याच्या दृष्टीतनं किंवा आम्हाला काय आमचं कोण वाकडा करू शकत नाही या दृष्टीतनं परत तो माणूस जीवघेणा हल्ला केलेला आहे. परत केळाची गाडी लावून आणि डिवोशनाचा प्रयत्न समाजाला करत आहे आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कसं त्याचं राजकीय हे करता येईल त्याला त्या पद्धतीनं करता येईल, त्याला कुणाच तर राजकीय वरदस्त आहे आणि जीवघेणा हल्ला करून स्वतः गाडी लावून अजून शिवीगाळ करत आहे. तिथं पण पोलीस प्रशासन त्याची दखल घेऊन आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम करावं ही कळकळीची विनंती आहे. मार्केट यार्ड इथे जे शांतीनगर आहे त्या शांतीनगरमध्ये आपल्या मातंग समाजाचे युवक सुनील पात्रे यांना काही लोकांनी जीवघेणे हल्ला केलेला आहे आणि हल्ला केल्यानंतरनं त्याची प्रकृती डोक्याला मार लागल्यामुळं त्याची प्रकृती एवढी नाजूक झालेली आहे की अक्षरशः तो छत्रपती शिवाजी महाराज सोपचार रुग्णालयामध्ये तो उपचार घेतो आहे. आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपण ह्या बाबीची पूर्णपणे शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. आज प्रशासनाकडून या परिवाराला असं सांगण्यात येतं आहे की तुम्ही लवकर या पोलीस स्टेशनला आणि तुम्ही फिर्याद काय आहे ती फिर्याद द्या लवकर. त्या समोरच्या बाजूचे लोक 5-50 लोक आले आहेत आणि काही पत्रकार येऊन आम्हाला जाब विचारतात. अन्याय झाला आहे दलित समाजाच्या परिवारावर, ह्याला झाले आहे मारहाण आणि उलट पोलीस प्रशासन म्हणतं आहे की ते समोरचे 5-50 लोक येऊन आम्हाला बोलतात. मग मला असा प्रश्न पडतो आहे की ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावर कारवाई समोरच्यावर कारवाई करणं गरजेचे आहे का ह्यांना उलट असं म्हणणं गरजेचं आहे की तुम्ही या लवकर, ते लोक 5-50 लोक येतात. तर माझी पोलीस प्रशासन माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे, त्या ठिकाणी असलेले जे गुंडाराज आहे हे एकच प्रकार नाही तर अनेक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. अनेक लोकाला त्या ठिकाणी मारहाण झालेलं आहे. काही लोक आणि परत विषय बाब हा एकदम सिरियस होऊन इथं उपचार घेतो आहे आणि परत त्या लोकांनी तिथं परत अजून गाडी लावून ह्या लोकांच्या परिवाराला परत शिवीगाळ करतात. तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, हे संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यायता संपूर्ण समाज एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसू आणि न्याय मिळवून देऊ या पात्रे कुटुंबाला. या माध्यमातून मी एवढे या ठिकाणी आवाहन करतोय आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतोय.